नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चौकीदार या पदाला अर्ज केला असेल, तर त्यांच्यासाठी जी काही लेखी परीक्षा होणार आहे, तर त्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी महत्त्वाची प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. सो त्याच सिरीजला कंटिन्यू करत आज आपण 9वा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. सो वेळ न गमावता वही पेन घ्या आणि जे जे महत्त्वाचे पॉईंट असतील ते लिहून काढा आणि पाहूयात पहिला प्रश्न. फाग नावाचं जे नृत्य आहे ते कोणत्या आदिवासी जमातीमध्ये होळीच्या सणावेळी प्रामुख्यानं काय केलं जातं? तर लक्षात ठेवा, फाग नावाचं जे नृत्य आहे ते त्याच नृत्याला फागुवा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ओके, फागुवा नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि होळी वगैरे कधी असते? तर होळी जी आहे ती स्पेशली करून फाल्गुन महिन्यात असते. ओके, तर याच फाल्गुन महिन्यात साजरा केला जाणारा सण फागुवा किंवा फाग या नावानं ओळखला जातो आणि हा जो काही स्पेशली सण आहे तो कोरकू या आदिवासी जमातीमार्फत त्या ठिकाणी केला जातो. तर थोडंसं लक्ष ठेवा. बाकी तुम्हाला सांगितलंय, कोरकू नावाची आदिवासी जी जमात आहे ती स्पेशली करून मेळघाटचा जो काही परिसर आहे, म्हणजेच एक पद्धतीनं जो आपला अमरावती जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसून येते. आणि अजून एक सांगतो, इथं कितीही प्रश्न केला, डेली जरी व्हिडिओ केला तरी तुमची परिपूर्ण तयारी इथं तर होणार नाही. त्याच्यामुळं बॅच वगैरे आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. ओके, चौकीदार नावाची बॅच आहे ज्याच्यामध्ये जवळपास रेकॉर्डेड लेक्चर आहेत. त्यासोबत तुमची टेस्ट जी आहे ती ऑनलाईन होणार आहे, तुमची परीक्षा. सो ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी टेस्टसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, ज्या काही आता तुमची परीक्षा TCS घेणार आहे. सो TCSनं खूप ठिकाणी गट डच्या पेपर घेतलेले आहेत. तर त्या गट डमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात किंवा त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला येतील असे या ऑनलाईन टेस्टमध्ये आमच्या टीमनं प्रोव्हाइड केलेलं आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. त्याची जी लिंक आहे ती खाली आहे, अथवा इथं जो नंबर दिसत असेल या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्या ॲपची लिंक वगैरे प्रोव्हाइड करतो. सो लक्ष ठेवा. तर याचं बघायला गेलं, कोलम जी आहे ती यवतमाळ आणि एक पद्धतीनं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ती आढळते. हे स्पेशली करून कोलमच्या बाबतीत बघायला गेलं तर जो दांडारी नावाचा नृत्य त्यांचा फार फेमस आहे. दांडारी नावाचं हे थोडंसं नृत्य वगैरे थोडीफार माहिती असू द्या. बाकी बघायला गेलं तर भिल्ल नावाची जी आहे ती सगळ्यात मोठी जमात आहे, हे तुम्हाला सांगितलंय. आणि एक पद्धतीनं याच होळीच्या टाईमला हे भिल्ल आदिवासी जमातीचे लोक घेर नावाचं नृत्य वगैरे त्या ठिकाणी करत असतात. परत वारली जे आहे ते वारली मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तारपा नावाचं नृत्य यांच्यामार्फत साजरा केला जातो किंवा हे त्या ठिकाणी करत असतात. तर हे चारही वेगवेगळ्या जमाती आणि त्यांची काही नावं आहेत. सो सगळ्यांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या. ओके, हां, परत बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या कालखंडास मवाळ युग म्हणतात? ओके, जे गट ड लेवलचे आहेत त्याच लेवलचे प्रश्न आपण इथे पाहूयात. तर 1885 पासून तो जे 1905 पर्यंतचा कालावधी होता, तर त्या युगाला काय मवाळ युग या नावानं ओळखलं जात होतं. मवाळ युग किंवा गांधी युग एक पद्धतीनं. ओके, त्या पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता. तर लक्षात ठेवा, जवळपास आता 1885 मध्ये काय झालं, 1885 मध्ये जवळपास काँग्रेस या गटाची स्थापना झाली 1885 मध्ये. हा खूप महत्त्वाचा की पॉईंट आहे. आणि त्यानंतर 1905 मध्ये काय झालं, बंगालची फाळणी झाली. तर या हे जे दोन घटना आहेत, या दोन घटनाच्या आतमधील जो काही कालावधी होता तोपर्यंत हा काय होता, मवाळ युग होता. स्टार्ट 1885ला झाला आणि 1905ला बंगालची फाळणी झाल्यानंतर तो एक पद्धतीनं बंद झाला. ओके, आणि याच मवाळ कालखंडातले किंवा मवाळ गटातले जे काही नेते होते त्यांचं नाव गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि दादाभाई नौरोजी हे त्यांचं नाव वगैरे आहे. सो लक्ष ठेवा. आता ते मवाळ म्हणजे काय, एकदम शांत चित्तानं आपल्या मार्गानं इंग्रजांकडे आपले अधिकार जे आहेत ते मागून घेणं, त्यांच्यासोबत अर्ज वगैरे करणं, अशा पद्धतीचा तो कालखंड होता. आणि जो आहे तो या 1905 नंतर 1905 पासून ते 1920 पर्यंत हा कुठला कालावधी होता, हा होता जहाल युग. ओके,
जहाल युग. सो थोडंसं लक्षात ठेवा, जहाल युग, मावळ युग वगैरे. जहाल युगामध्ये या जहाल युगाला टिळक युग सुद्धा म्हणून ओळखलं जातं, कारण का या युगाचं जे आहे ते लोकमान्य टिळकांनी नेतृत्व वगैरे केलेलं होतं किंवा ते महत्त्वाचे व्यक्ती होते. ओके. बाकी आता 1920 पासून ते 1935 पर्यंत हा आहे गांधी युग. ओके, गांधी युग. ओके. हा इथं म्हटलं होतं, याला स्किप करा. फक्त हे 1885 आपलं उत्तर आहे, ज्याला मवाळ युग म्हणतात. हे जहाल युग आहे आणि हे गांधी युग आहे. ओके. हे तीनही युग थोडंसं लक्षात ठेवा आणि एक पद्धतीनं या सर्व कालावधीमध्ये 1930 ते 1935 मध्ये गांधीजींनी वेगवेगळी आंदोलने केली, सत्याग्रह केली, ते त्याचा याच्यामध्ये समावेश त्या ठिकाणी आहे. ओके. सो लक्षात ठेवा. परत गणित आणि बुद्धिमत्तेचा सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर पाहून घ्या. इथं तुम्हाला काय दिले की कॅमल म्हणजेच 53, 15, 714 या पद्धतीने तुम्हाला दिलेलं असेल. ओके. तर इथं बघायला गेलं सिंपल पद्धतीनं त्यांनी काय केलं आहे, कशा पद्धतीनं आहे हे पाहूयात. तर सीचा क्रमांक वगैरे किती आहे, तर सीच्या बाबतीत बोलायला गेलं तर ABCDमध्ये सीचा क्रमांक 3 आहे. 3मध्ये 2 मिसळलात तर किती येतं, 5 येतं. ओके. तर इथं सीचा सहसंबंध या 5शी लावा, त्यानंतर एचा सहसंबंध 3शी लावा, त्यानंतर एमचा संबंध 1शी, परत ईचा संबंध ॲज इट इज 5 वगैरे किंवा एलचा संबंध. म्हणजे याच्यासोबत आपल्याला संबंध वगैरे लावायचा आहे. ओके. तर इथं बघायला गेलं तर एचा क्रमांक किती आहे, पहिला आहे, किंवा याच्यामध्ये परत 2 मिसळलात तर 3 मिळतं, म्हणजे इथं एचा सहसंबंध 3शी झाला. ओके. त्यानंतर एमचा बघूयात. एमचा क्रमांक 13 आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 मिसळा, किती येईल, 15. त्याच्यामुळे या एमचा संबंध परिपूर्ण या 15शी आहे. ओके. सो हा आला. त्यानंतर तेच बघा ईचा क्रमांक किती आहे, ईचा क्रमांक 5 आहे. ओके. ईचा क्रमांक ABCDमध्ये 5 आहे, याच्यामध्ये 2 मिसळलात 7 आला, म्हणजे ईचा सहसंबंध 7शी आला. ओके. त्यानंतर एलचा सहसंबंध 14शी कसा येईल, तर एलचा जो क्रमांक आहे तो किती आहे, 12वा आहे. 12मध्ये परत 2 मिसळा, 14. म्हणजे त्यांनी काय केलं की जो काही इथं अंक दिसतोय याच्या क्रमांकामध्ये, जसं की ABCDमध्ये सी हे 3ऱ्या क्रमांकावर आहे, याच्यामध्ये त्यांनी 2 ॲड केलं आणि पुढं जे आहे ते आकडा त्यांनी लिहिलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. एमचा कितवा आहे, एमचा जर बघायला गेलं तर इथं सिंपल पद्धतीनं 13व्या क्रमांकाला एम आहे. ओके. तर 13मध्ये 2 ॲड करा तर तुमचे येतात 15. ओके. तर 15 इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, त्याच्यामुळं 3ही ऑप्शन असतील. परत दुसरा संबंध आपण लावूयात. एचा क्रमांक किती आहे, 1. 1मध्ये परत 2 ॲड केलं तर किती येतं, 3. तर 15 आणि 3 कुठं आहे बघा, 15 आणि 3 या एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असेल. ओके. सो लक्षपूर्वक अगदी सोप्या भाषेत तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन येतात, तेवढं काही हार्ड नाही आहे. जेवढं होईल तेवढं सराव करा, परत परत सांगतोय. ओके. आणि अजून एक सांगतोय, जी काही पहिली टेस्ट दिलेली आहे ती प्रॉपर अशी जो तुमचा सिलेबस आहे, जे तुमचे प्रश्न येतील त्याच लेवलचे ते प्रश्न आहेत, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन सगळ्यांनी काय करा, सोडवा. ओके. परत उपरा नावाच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर उपरा नावाची जी काही कादंबरी आहे ती कोणी लिहिली, तर लक्ष्मण माने यांनी जे आहे ते या कादंबरीचं लेखन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच कादंबरीला जवळपास 1981 मध्ये त्यांना लक्ष्मण माने यांना जे आहे ते साहित्य अकादमीचा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. ओके. परत बघायला गेलं तर कृष्णाजी केशव दामले यांच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय. ओके. आधुनिक मराठी कवितेचे किंवा आधुनिक कवितेचे जनक वगैरे. त्यासोबत परत काका काळेकर हे जे आहे ते महात्मा गांधींचे एक पद्धतीनं गांधीवादी विचारवंत होते, लेखक होते तसं म्हणू शकता. त्यासोबत वसंत बापट यांनी जे आहे ते महाराष्ट्रातलं एक पद्धतीनं एक चांगले कवी आणि साहित्यिक ते होते. ओके. यांच्या संदर्भात कुठली माहिती असेल किंवा त्यांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं लिखाण असेल तर ते तुम्ही अवश्य कमेंटमध्ये सांगू शकता. परत हिराकूड नावाचं धरण कोणत्या नदीवर बांधलं गेलं, तर हिराकूड नावाचं जे काही धरण आहे ते स्पेशली करून महानदीवर बांधण्यात आलेलं हे ओडिसामधलं एक महत्त्वाचं धरण आहे, जे की भारतातलं आणि जगातलं सर्वात मोठं मातीचं धरण आहे. ओके. हे याच्यामध्ये की पॉईंट ॲड करा, भारतातलं. ओके. भारतातले. ओके.
सर्वात मोठे मातीचे धरण, बरं, सर्वात मोठे मातीचे धरण. त्याच्यासोबत जगामध्ये सुद्धा आहे बरं. तर हे थोडंसं लिहून घ्या जमलं तर. आणि त्यानंतर परत बघायला गेलं तर यमुना नदीवर सुद्धा खूप सारी प्रकल्प वगैरे आहेत. त्यानंतर गंगा नदीवर एक पद्धतीनं टिहरी धरण आहे. ओके, हां, त्याच्यावर अनेक आहेत. गंगा ही आपल्या भारतातली सगळ्यात लांब नदी आहे. हाही पॉईंट त्याच्यात ॲड करा. टिहरी धरण. परत गोदावरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर जायकवाडी महत्त्वाचे सांगतोय. जायकवाडी नावाचं धरण आहे. ओके, जो की संभाजीनगरच्या परिसरामध्ये आहे, पैठण या ठिकाणी. ओके, ते सर्व त्या ठिकाणी आहेत. ओके, परत पुढं बघा. याच्यामध्ये काय दिलं की मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता. तर मुघल सत्तेचा जो काही संस्थापक होता त्याचं नाव आहे बाबर. ओके, यांनी जे आहे ते या मुघल सत्तेची स्थापना आपल्या भारतामध्ये कधी केली, 1526 मध्ये. ओके, हां, जे काही आहेत ते सर्व नोट डाऊन वगैरे करून घ्या. आणि कधी कधी प्रश्न तुम्हाला असाही येतो की बाबरनं 1526 मध्ये स्थापना केली, आणि कधी कधी असाही प्रश्न येतो की पानिपतच्या लढाईत, ओके, पानिपतच्या लढाईत कोणाचा पराभव करून बाबरनं या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना केली. तर पानिपतच्या पहिल्या लढाईत जो आहे तो इब्राहिम लोदी, ओके, इब्राहिम लोदी याचा पराभव करून जे आहे ते या मुघल सत्तेची स्थापना बाबरनं केलेली होती. सो हे थोडंसं लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर बाबरचा मुलगा आणि मुघल साम्राज्याचा दुसरा, ओके, सम्राट म्हणलं तर हा आहे बाबरचा मुलगा. ओके, लक्षात ठेवा, हे काही महत्त्वाचं आहे. परत अकबर बघायला गेलं तर हा तिसरा आणि सगळ्यात महान सम्राट वगैरे मानतात, त्याच्यामध्ये आहेत ते बरेच. परत शेरशाह सुरी बघायला गेलं तर सूर घराण्याचा तो अफगाण शासक होता, त्याच्यामुळे याचा इथं काहीही संबंध नाही आहे. परत सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी या समाजाची स्थापना केलेली आहे. कधी झाली असा प्रश्न आला तर ते सुद्धा लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर, ओके, जवळपास 1873 मध्ये त्यांनी या समाजाची स्थापना केलेली होती. कुठे केली? पुण्यामध्ये. ओके, पुण्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी खूप महत्त्वाची कार्य केलेली आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं होईल तेवढं माहिती काढा. ओके, महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडीफार माहिती काढा. ओके, त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी काय केलं तर स्वामी विवेकानंदांनी जवळपास 1897 मध्ये, ओके, रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशन शॉर्टमध्ये लिहितोय, लिहून घ्या. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी काय केलं. लोकमान्य टिळकांनी एक पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे काय, तशी तर सगळीच महत्त्वाची आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीने बघा, केसरी व मराठा नावाची जी वृत्तपत्रे आहेत त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेली होती. परत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे ते परमहंस सभा, ओके, परमहंस सभा, त्यासोबत अजून बघायला गेलं तर त्यांनी मानव धर्म सभा, मानव धर्म, तर या दोन सभेंची स्थापना वगैरे करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी बजावलेली होती. तर लक्षपूर्वक. परत महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता. तर महाराष्ट्रातला पहिला जो अणुविद्युत प्रकल्प आहे तो आहे तारापूर. ओके, हां, जो की पालघर जिल्ह्यामध्ये आहे. पालघर हा फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला सुद्धा हा पहिला त्या ठिकाणी आहे. ओके, आणि याची स्थापना वगैरे झाली 1969 मध्ये. सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठं आहे. ओके, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठं आहे. चंद्रपूरला आहे. परत जैतापूर हे रत्नागिरीमध्ये आहे. अणुऊर्जा प्रकल्प हा सुद्धा आहे. त्यानंतर रावत भाटा हा सुद्धा राजस्थानमध्ये असलेला एक विद्युत प्रकल्प आहे. परत पुढीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग आहे. तर विषाणूजन्य रोग या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय तो विषाणूपासून होणारा, ओके, जो कावळी नावाचा रोग आहे तो त्या ठिकाणी विषाणूपासून होतो. आता विषाणू कुठले कुठले आहेत, जसं की ABCDE हे सर्व विषाणू आहेत हिपॅटायटिसचे. बाकी टायफॉइड बघायला गेलं तर जीवाणूमुळे होतो. त्यानंतर टायफॉइड जो आहे तो साल्मेनला टायफी, ओके, यावर बऱ्याचदा आलाय प्रश्न, साल्मेनला
टायफी नावाचा जो काही जीवाणू आहे याच्यापासून होतो. परत क्षयरोग म्हणजेच TB. ओके. मायोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस याच्यापासून हा TB होतो. बाकी कुष्ठरोगाच्या बाबतीत बोलायला गेलं तर मायोबॅक्टेरियम लेप्री. ओके. त्याच्यापासून त्या ठिकाणी होतो हा सुद्धा लेप्री वगैरे. बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. याच पद्धतीनं तुमची तयारी या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती करून घेत असतो. बाकी लवकरात लवकर ज्यांनी कोणी बॅच जॉईन केली नसेल करून घ्या. त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट आहे ती सोडवा. त्याच्यामध्ये तुमचं बराचसा अभ्यास त्या ठिकाणी होऊन जाईल. जे जे टॉपिक नाहीत कवर ते त्या ठिकाणी होऊन जातील. सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.